तुम्हाला पण लोणच्याकडे पाहून गावाकडची आठवण आली ना? अगदी अजिबात तेल न वापरता गावाकडच्या पद्धतीने आणि गावाकडच्या चवीचंच हिरवी मिरचीचं लोणचं बनवायचं आहे. चला तर सुरुवात करूया. तर इथे मी बाजारातून 1 पाव हिरवी मिरची घेऊन आली होती. त्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेतलं, कोरडं करून घेतलं आणि असे मधोमध कट करून घेतलेले आहे. त्यामुळे आपण जो काही मसाला त्यामध्ये टाकणार आहे तो मिरचीला अगदी व्यवस्थित लागतो आणि चवीला लोणचं खूप मस्त लागतं. तर बाकी अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांना मी मधोमध कट करून घेतलं आणि कट करून घेतलेल्या आहे सगळ्या मिरच्या. त्यानंतर आपल्याला लागणार ते म्हणजे लिंबू. तर इथे मी 3 लिंब घेतले. 2 लिंबाचे असे छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि एका लिंबाचा आपण यामध्ये रस टाकणार आहोत. त्यामुळे लोणच्याची चव पण मस्त लागते आणि टिकायला सुद्धा मदत होणार आहे. त्यासाठी आता आपण मसाला बनवूया. तर इथे मी कढई गरम केली आणि त्यामध्ये एक छोटी वाटी जी आहे ती मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी छान भाजून घ्यायची हलकीशी आणि त्यानंतर त्याला थंड करायला ठेवायचं. त्याच कढईमध्ये मी 1 चमच मेथी दाणे सुद्धा भाजून घेतले लालसर आणि ते थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक त्याची पूड करून घेतलेली आहे. हे झाल्यानंतर लगेच आपली मोहरी सुद्धा थंड झाली होती, त्याला सुद्धा मी मिक्सरमधून काढून घेतलं असं बारीक. त्यामुळे जे ते या 2च गोष्टीमुळे जे ते आपल्या लोणच्याला खूप छान खमंगपणा येतो आणि चवीला खूप मस्त लागतं. तर अजिबात या गोष्टी स्किप करू नका. त्यानंतर मी एक छोटी वाटीभर यामध्ये मीठ टाकून घेतलं, म्हणजे चम्मचचे जवळपास एक 4.5 चम्मच मीठ झालेलं आहे. मेथीची पूड करून घेतलेली टाकली. त्यानंतर आपण मोहरी बारीक केलेली यामध्ये टाकून घेतली. पाऊण चमच काश्मीरी लाल तिखट टाकली आणि पाऊण चमच यामध्ये हळद टाकलेली आहे. आता हे सगळं आपण एकत्रित मिक्स करून घेऊया. मेथी दाण्यामुळे घट्टपणा सुद्धा छान येतो आणि त्याला व्यवस्थित खमंगपणा सुद्धा छान येतो यामध्ये. तर बघू शकता इथे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि एका पातेल्यामध्ये मी आपण मिरची जी कट केली होती ती आणि लिंबू यामध्ये टाकून घेऊया. आता हे व्यवस्थित एक टाकल्यानंतर त्यामध्ये आपण जो मसाला तयार केला होता तो सुद्धा यामध्ये आता टाकून घेऊया आपण. आता हा मसाला व्यवस्थित सगळ्या मिरचीला आणि लोणच्याला व्यवस्थित लागला तरच आपलं मिरचीचं लोणचं टिकतं, नाही तर त्याला बुरशी येण्याची शक्यता असते. किंवा बऱ्याच वेळा काय होतं की जर मीठ कमी पडलं तरी सुद्धा मिरची लगेच जे आहे ते थोडंसं मॉइश्चर पकडते आणि त्याला बुरशी लागू शकते. त्यामुळे मीठ व्यवस्थित असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता हे असं वर खाली करून मी सगळ्या मिरचीला आणि लिंबाला जे आहे ते मसाला व्यवस्थित कोट होईल याची काळजी घेतली. थोडंसं माझं पातेलं छोटं पडलं त्यामुळे मी थोडंसं चम्मचने याला मिक्स करून घेतलं आणि शेवटी यामध्ये थोडंसं जे आहे ते आपण 1 लिंबू ठेवलं होतं त्याचा रस यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. त्यामुळे आपल्या मिरचीच्या लोणच्याला टिकण्याला सुद्धा मदत होते आणि मसाला सुद्धा अगदी व्यवस्थित सगळ्या मिरच्यांना आणि लिंबाला व्यवस्थित लागतो. तर अशा प्रकारे एकदा परत मी सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यावर एक असा पातळ कापड ठेवलेला आहे झाकून. यामुळे होईल काय की जी आपण यामध्ये मोहरी टाकलेली आहे त्याची एक प्रकारची वाफ असते, ती वाफ निघून जायला सोपं जाईल आणि लोणचं केल्यानंतर आपल्याला 1-2-3 दिवस कंटिन्यू त्याला परत काढून पाहायचं आणि मिक्स करून घ्यायचं. म्हणजे मिरचीचा जे आहे ते व्यवस्थित सगळा मसाला सुद्धा व्यवस्थित लागतो आणि त्याची वाफ निघून गेल्यामुळे वर्षभर अगदी छान अजिबात तेल न वापरता आपलं लोणचं टिकणार आहे. 2-3 दिवसानंतर याला छान आपल्याला मिक्स करून झालं आणि लोणचं व्यवस्थित मुरलं सुद्धा आहे. आता हे आपल्याला बरणीत भरायला तयार झालेलं आहे. तर मी माझ्याकडे ही अशी बरणी आहे, त्यामध्ये मी लोणचं व्यवस्थित भरून ठेवते. तुमच्याकडे जर काचेची बरणी असेल तर त्यामध्ये भरून ठेवलं तरी सुद्धा चालेल. तर हे लोणचं अजून वेगळ्या प्रकारे आपण कसं खाऊ शकतो. तर हे लोणचं झाल्यानंतर आपण परत त्याला असं ताटामध्ये वाळून घ्यायचं उन्हाला. त्यामुळे ते अगदी मिरची जी आहे ती अगदी कडक होऊन जाते आणि छान सुकून जाते. त्यानंतर ती बरणीमध्ये भरून ठेवायची आणि ज्यावेळेस आपल्याला खायची इच्छा झाली त्यावेळेस तेलामध्ये थोडंसं तेल टाकून त्यावेळेस तळून घ्यायची. तशी सुद्धा जी मिरची आहे ती चवीला खूप मस्त लागते. तर नक्की एकदा या प्रकारे हे लोणचं करून बघा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका.